कर्जमाफीची फाईल पुरवणी मागण्यांच्या तरतुदीसह राज्यपालांकडे पाठवली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिली। अध्यक्ष महोदय, जेव्हा या सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 ला कर्जमाफी करण्याची घोषणा केली, नाही तर GR काढला, आम्ही सर्वांनी या सरकारचं अभिनंदन केलं। पण अध्यक्ष महोदय, अभिनंदन करत असताना जेव्हा आम्ही GR वाचला, त्या GR मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या बघितल्या, त्यानंतर आम्हाला अध्यक्ष महोदय असं वाटतं की हे कर्जमाफी नसून कुठेतरी ही योजना कर्ज वसुलीची आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं, त्यासाठी आम्ही या सरकारचं अभिनंदन करतो, कारण का त्यांचं कार्य शेतीच्या बाबतीत, महिला सबलीकरणाच्या बाबतीत, धर्मविस्ताराच्या बाबतीत खूप मोठं होतं। पण अध्यक्ष महोदय, एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही या योजनेला दिलं असेल आणि या योजनेमध्ये तुम्ही अटी टाकत असाल आणि त्या अटीमुळे जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर अध्यक्ष महोदय, हे आपल्याला पटणारं नाही आणि आपल्या महाराष्ट्राला शोभणारं नाही। अध्यक्ष महोदय, अनेक लोकांनी मला सांगितलं, तू रस्त्यावर लढतोय, तू असेल, तुझ्याबरोबर इतरही जे तुझे आमदार नेते असतील ते तुम्ही रस्त्यावर लढताय, उपोषण करताय, त्याच्यापेक्षा अधिवेशनामध्ये येऊन बोलायला काय हरकत आहे। अध्यक्ष महोदय, 2023 ला मी माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचं आवर्तन सोडावं असं तिथं निवेदन केलं होतं, विनंती केली होती या सरकारला, या अधिवेशनाला। आणि अध्यक्ष महोदय, त्याचं उत्तर किती वर्षानंतर आलं, तर 3 वर्षानंतर, 2 दिवसापूर्वी मला त्याचं उत्तर आलं। म्हणजे अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने हे जर हाऊस चालणार असेल, आम्हाला उत्तर इथं मिळणार नसेल, तर मग इथे मुद्दे मांडून होणार काय अध्यक्ष महोदय। आमच्या नेत्यांनी, जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, त्याच्याचबरोबर शिवसेनेचे कैलास पाटील असतील, यांनी शेतकऱ्यांची बाजू खूप चांगल्या पद्धतीने मांडली। फक्त त्यांनीच मांडली असं नाही, सर्वच आमदारांनी अध्यक्ष महोदय इथं बाजू मांडली आणि त्यांनी ही कर्जमाफी कशी चुकीची, त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे, हा प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला। पण अध्यक्ष महोदय, कितीही प्रामाणिकपणे हे आमदार बोलले असले तरी उत्तर सुद्धा त्याच प्रामाणिक पद्धतीने येणं महत्त्वाचं आहे अध्यक्ष महोदय। पण दुर्दैव असं थातूरमातूर उत्तर तिथं दिलं गेलं आणि मग ह्या ज्या अटी आहेत त्या तशाच्या तशा अध्यक्ष महोदय तिथं राहिल्या। अध्यक्ष महोदय, हा GR जर आपण बघितला तर दुसऱ्या पानावर आपण जेव्हा जातो तेव्हा कर्जमुक्तीच्या अंतर्गत जर तिसरा मुद्दा आपण वाचतो, त्याच्यामध्ये सरकारने एक अट अशी टाकलेली की 2019ची जी कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी आली होती, त्या योजनेचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये लाभ फक्त 50,000 रुपयाचा अध्यक्ष महोदय तिथं मिळणार आहे। ही अट टाकायचं कारण काय अध्यक्ष महोदय? तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती, गेल्या 5-6 वर्षामध्ये अतिवृष्टी झाली, कुठे कमी पाऊस पडला, सोयाबीनचे भाव वाढले नाहीत, कापसाची तशीच परिस्थिती, कांद्याची तीच परिस्थिती, खताचे भाव वाढत चाललेले आहेत, पेट्रोल डिझेल महाग झालेले आहे, खर्च शेतकऱ्याचा वाढतोय, लाईटच्या बाबतीत तशीच परिस्थिती। आणि मग अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याला कुठेही नफा झाला नाही, खर्चही निघालेला नाही, मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं अध्यक्ष महोदय नुकसान झालंय। मग असं नुकसान जर शेतकऱ्याचं तिथं झालं असेल आणि मग 2019 ला त्यांनी त्यावेळेस जर त्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल, तर या कर्जमाफीमध्ये त्या शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी देण्यामधून का आपण अध्यक्ष महोदय वंचित ठेवतोय? अध्यक्ष महोदय, चांगला पिकाला भाव मिळावा याची जबाबदारी सरकारची, खताचे रेट कमी असावी ही सरकारची जबाबदारी, जर अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्यात जर शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी मायबाप सरकारची आहे। मग सरकार कुठेतरी त्यावेळेस कमी पडलं म्हणून आपला हा शेतकरी आज अडचणीत आलाय, मग त्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी जर सरकारची असेल, तर अध्यक्ष महोदय, 2019ची जी अट टाकली आहे, तर कृपा करून या जनतेला मी विनंती करतो ती अट काढण्यात यावी। अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000पेक्षा जास्त आहे आणि त्यांनी 2019 ला पण त्या योजनेचा लाभ घेतलाय, अशा शेतकऱ्याला आधी
जो अतिरिक्त पैसा आहे म्हणजे 50,000च्या पुढे त्याचं कर्ज असेल, समजा 1,00,000 असेल तर आधी 50,000 भरावे लागतात आणि मग त्याला या 50,000 रुपयाचा लाभ मिळणार. 1.5 लाखाचं कर्ज घेतलं असेल आणि त्याच्या व्याज आणि पेनल्टी पकडून समजा 2 लाखावर गेला असेल तर 1.5 लाख भरावे लागणार आणि मग 50,000चा लाभ तिथं मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज परिस्थिती काय. 2025ला अतिवृष्टी झाली, त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 98 लाख हेक्टरवर नुकसान झालं. आता आपण बोलतोय मुंबईत चांगला पाऊस आहे, पुण्याच्या ठराविक ठिकाणी पाऊस आहे, कोकणात पाऊस आहे, पालघरला पाऊस आहे, नाशिकला पाऊस आहे. पण अध्यक्ष महोदय 70% महाराष्ट्रामध्ये अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे येणारं वर्ष हे फार अडचणीचं आहे. सरकारने सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं अल निनो येणार आहे आणि त्यामुळे पाऊस कमी होणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली पण आता परत पाऊस येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय तिथं अडचणी येत आली. मग येणार कुठून पैसे अध्यक्ष महोदय, हे वरचे पैसे देण्याला. त्यामुळे ही जे OTS ची अट आहे की 50,000च्या पुढे 2019चा लाभ घेतलेला शेतकरी जर 50,000च्या पुढे त्याचं कर्ज आणि पेनल्टी असेल आणि त्याला वरचे पैसे भरूनच 50,000चा तिथं लाभ मिळणार असेल तर अध्यक्ष महोदय योग्य नाही. त्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की 2019ची अट काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत अध्यक्ष महोदय तिथं मदत या सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे असं आमचं मत आहे. अध्यक्ष महोदय, प्रोत्साहनपर लाभ जे लोक रेग्युलर आहेत म्हणजे कोल्हापूरचे असतील, काही कोकणातले असतील आणि काही इतर सांगली आणि त्या भागातले असतील, जे रेग्युलर आहेत नाही तर फळबागा असणारे शेतकरी, त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय फक्त 50,000 रुपये देण्यात आले. अध्यक्ष महोदय, आमची विनंती 50,000 न ठेवता 1 लाखापर्यंत आपला देता येतं काय याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय करावा. पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी काय अट टाकली बघा अध्यक्ष महोदय, तथापि हा शब्द फार घातक आहे. म्हणजे तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. म्हणजे 25-26 मध्ये हे वर्ष जे जूनला संपलं ते आणि 26-27 मध्ये जे वर्ष अजून संपायचे ते, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला सांगता बाबा अजून 1 वर्ष तुला थांबावं लागतंय. मग 1 वर्ष जर तू कर्जबाजारी नाही झाला, तुझं रेग्युलर जर कर्ज असेल तर मग 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला ती मदत देणार आहे. म्हणजे अल निनो येणार आहे हे आपणच सांगतोय सरकार म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की नाही तुला रेग्युलर राहावं लागेल मग तुला हा लाभ दिला जाईल. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, 2017ला जी कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाली, त्यावेळेस 14 लाख शेतकरी हे रेग्युलर होते. अध्यक्ष महोदय, 2019ला महात्मा फुलेंच्या नावाली जी कर्जमाफी झाली तेव्हा 14.5 लाख शेतकरी हे तिथं रेग्युलर होते. 2022ला सुद्धा जेव्हा रेग्युलर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात आली तेव्हा 14 लाख अध्यक्ष महोदय तिथं शेतकरी होते. आणि मग आता सरकार काय सांगतं, आता रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याची संख्या 23 लाख. हा कुठून आला अध्यक्ष महोदय आकडा? त्यामुळे ही अट काढली तर कमीत कमी 14 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तिथं फायदा होणार आहे. त्यामुळे कृपा करून या अटी ठेवून चालणार नाही असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. फक्त याच बाजूच्या आमदारांचं मत आहे असं नाही अध्यक्ष महोदय, त्या बाजूच्या आमदारांचं सुद्धा तेच मत आहे. फक्त काही लोक बोलू शकतात, काही लोक बोलता येत नाही. आम्ही आक्रमक भूमिका घेऊ शकतो पण त्या बाजूच्या ते जे आमचे आमदार आहेत ते फक्त विनंती करू शकतात. आणि याच्यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही पंढरपूरला बसलो होतो. पंढरपूरला आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं आमच्या अन्नदात्यासाठी. 3 दिवस बसलो. महाजन साहेब तिथे आले. महाजन साहेबांनी आमच्या सर्वांसमोर मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली आणि मग चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं चला जेव्हा अधिवेशन चालू होईल त्याच्या आधी म्हणजे 22 तारखेच्या आधी आपण चर्चा करू, बसूया, सर्व शेतकरी नेत्यांना आपण विश्वासात घेऊ. आणि अध्यक्ष महोदय, फक्त आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची नावं दिली नाही, आमच्या नेत्यांची नावं नाही दिली, आम्ही शेतकऱ्यांच्या नेत्यांची सुद्धा नावं दिली, आम्ही इतर पक्षांच्या नेत्यांची सुद्धा नावं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दिले. मुनगंटीवार साहेबांचं सुद्धा नाव आम्ही त्याच्यामध्ये घेतलं होतं, राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं, अजित नवलेंचं नाव त्याच्यामध्ये घेतलं होतं, त्याच्याचबरोबर बच्चू कडूंचं नाव घेतलं होतं. नाही मी माझं पत्र दिलंय भाऊंचं नाव, कारण का आम्ही अनेक वेळा त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाजूने लढताना तिथं बघितलेलं आहे म्हणून तुमचं अध्यक्ष महोदय यांचं नाव आम्ही तिथं दिलं होतं.
आणि या सगळ्यांचं नाव देत असताना त्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. अध्यक्ष महोदय, 22 जूनपर्यंत आम्ही वाट बघितली, आम्हाला कुठं संदेश नाही, मेसेज नाही, काय नाही. आणि मग त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो. तिथं जाऊन आम्ही रास्ता रोको केला. दुसरी आमच्याकडे कुठला पर्याय नव्हता, कारण का अधिवेशनामध्ये आमचे नेते बोलत होते पण त्यांना उत्तर थातूरमातूर दिलं जात होतं, कुठेही कॉन्क्रीट उत्तर दिलं जात नव्हतं. आणि मग तिथं परत एकदा महाजन साहेबांचा फोन आला. त्यांनी विनंती केली. बऱ्याच लोकांना तिथं रस्ता अडवल्यामुळे त्रास होत होता म्हणून लोकांचा विचार केला. आम्ही मान्य केलं. आम्ही मुंबईत आलो. मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मुख्यमंत्री साहेब होते, महाजन साहेब होते, इतरही सर्व आमदार होते. मुख्यमंत्री साहेबांची चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याच्यात आकड्याची चर्चा झाली. त्यांचे वेगळे आकडे होते, आमचे वेगळे आकडे होते. मग त्यांनी सांगितलं, एक काम करा, परदेशी समिती जी आहे, म्हणजे प्रवीण परदेशींच्या अध्यक्षाखाली ही समिती केली होती, ज्यांनी हा अहवाल अध्यक्ष महोदय तिथं दिला आणि याच्यावर या सरकारने कर्जमाफी दिली. मग अध्यक्ष महोदय, आम्ही म्हणलो ठीक आहे, प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही तिथं जाऊन भेटतो. आणि मग प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो. त्यांना पत्र दिलं की आमचे काही आमदार आपल्याला भेटू इच्छितात आणि आपण त्या बाबतीतली चर्चा करूया. आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, जे आकडे आहेत, आपण ओपन चर्चा करू, मार्ग काढून सरकारने त्या बाबतीतली घोषणा या अधिवेशनामध्ये करावी. आणि मग ती विनंती केल्यानंतर अध्यक्ष महोदय, हे मी पत्र आपल्याला दाखवतो. त्यांनी हे पत्र काढलं. आम्हाला सांगितलं अशा पद्धतीची बैठक 8 तारखेला आपण ठेवलेली आहे. आणि मग आम्ही तिथं गेलो. 10:30ची बैठक होती, आम्ही 10लाच गेलो. इतर अधिकारी आले, पण दुर्दैव असं प्रवीण परदेशी साहेब तिथं नाही आले. त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम निघालं. आणि मग मला तिथं बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांना कुणीतरी सांगायला लावलं की ही जी समिती आहे, ज्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे, आता ती बरखास्त झाली, आता त्यांच्याकडे भेटून काही फायदा नाही. मग अध्यक्ष महोदय, आम्हाला का सांगितलं त्यांना जाऊन भेटायला? अध्यक्ष महोदय, इथं आम्ही कुठलंही राजकारण न करता प्रामाणिकपणे काय प्रयत्न करतोय की चर्चेतून कुठेतरी या 70% शेतकऱ्यांना तिथं अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर आम्हाला हा कागद हाती आला. हा कागद कुठला आहे तर कॅबिनेटमध्ये एक नोट त्या ठिकाणी सर्क्युलेट केली गेली होती. अध्यक्ष महोदय, जेव्हा हा निर्णय घेतला जात होता तेव्हा सर्व मंत्र्यांना ही नोट दिली गेली होती. त्या नोटवर अध्यक्ष महोदय काय लिहिलंय, परत तथापि, म्हणजे हा शब्दच एकदम डेंजरस आहे आणि भीतीदायक आहे असं आम्हाला वाटायला लागलं. तथापि सदर योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर संबंधित व्यापारी बँकेकडून काही प्रमाणात सूट हेअरकट देण्यात येणारे असल्यामुळे सदर योजनेसाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात निधी लागण्याची प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे मुद्दामून या अटी टाकल्यात का? या नोटचा तोच अर्थ निघतो की या अटी मुद्दामून टाकण्यात आल्या ताकी तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जास्त मदत नाही झाली पाहिजे. 35,000 कोटीची घोषणा अध्यक्ष महोदय झाली, पण ह्या अटीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की 12-13 हजार कोटीपेक्षा जास्त मदत होऊ शकणार नाही आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अध्यक्ष महोदय तिथं अन्याय होणार आहे. त्यामुळे परत एकदा अधिवेशन संपायच्या आधी आम्ही सरकारला विनंती करतो की क्रेडिट तुम्ही घ्या, पण या अटी कृपा करून तुम्ही काढा, नाहीतर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेव्हा तिथं आकडे जातील, जेव्हा तिथं बँकेकडनं आकडे जाहीर होतील, तेव्हा मात्र शेतकरी अध्यक्ष महोदय तिथं शांत बसणार नाही. म्हणजे तो चिडेल ती वेगळी गोष्ट, पण एवढ्या अडचणीच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सगळ्यांची भावना आहे. पण अध्यक्ष महोदय, आम्ही जेव्हा हा अहवाल वाचत होता, प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल जेव्हा केला गेला, हा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला, आम्ही हा वाचला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक शब्द अतिशय वाईट वापरला गेलाय आणि तो शब्द ऐकल्यानंतर फार तळपायाची आग मस्तकात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गेले. अध्यक्ष महोदय, या अहवालामध्ये काय लिहिलंय? या अहवालामध्ये असं लिहिलेलं आहे की तो शब्द होता नैतिक धोका. नैतिक धोका म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलाय अशा शेतकऱ्यांना परत एकदा आपण कर्जमाफी दिली तर तिथं नैतिक धोका होऊ शकतो. म्हणजे शेतकऱ्याच्या नैतिकतेवर आपण जायला लागलो अध्यक्ष महोदय. मगाशी जसं मी बोललो, शेतकऱ्याला जगवण्याची जबाबदारी सरकारची आहे, अडचणी आल्या तर अडचणी सोडवायची जबाबदारी सरकारची आहे.
आणि अशा पद्धतीने आपण जर अध्यक्ष महोदय नैतिकतेवर, शेतकऱ्याच्या नैतिकतेवर तिथे येत असेल तर अध्यक्ष महोदय हे योग्य नाही. आणि हा जो अहवाल आहे ना, हा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला असला तरी प्रत्येक मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय तो वाचलाय, कॅबिनेटमध्ये तो चर्चेत आलेला आहे. आणि मग कॅबिनेटमध्ये सर्व लोकांनी हा वाचला असताना हा नैतिक धोका, म्हणजे या शेतकऱ्यांकडनं आपला नैतिक धोका आहे, हा शब्द अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे? त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे शेतकऱ्याची थट्टा या आपल्या अहवालाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय केली जाते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्हाला हाच प्रश्न इथं विचारायचा आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेल्या 32 लाख शेतकऱ्यांवर जो आता या ठिकाणी अन्याय होणार आहे, म्हणजे त्यांची नैतिकता आपण तिथं काढत आहोत का? त्याच्याच बरोबर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस अध्यक्ष महोदय झाला होता. 92 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली होती. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. आणि त्यात जो आमचा शेतकरी अडचणीत आला त्याच्या नैतिकतेवर तुम्ही जाणार आहे का? सोयाबीनचा आपण भाव देऊ शकलो नाही, कपाशीला भाव देऊ शकलो नाही, कांद्याला भाव देऊ शकलो नाही, मग आपण शेतकऱ्याच्या नैतिकतेवर तुम्ही तिथं जाणार आहे? खताचे भाव वाढत चाललेत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चाललेत, परवडत नाही अध्यक्ष महोदय, मग आपण नैतिकतेवर जाणार आहोत? तर हा शब्द अध्यक्ष महोदय योग्य नाही. कुठं ना कुठेतरी आपण शेतकऱ्याची अशा पद्धतीने थट्टा करत असो तर हे या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय शोभणारं नाही. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव आम्ही वाचला. हा प्रस्ताव वाचत असताना या प्रस्तावामध्ये अधिकाऱ्यांनी काय प्रस्तावित केले? या प्रस्तावामध्ये अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केले की प्रस्तावित योजना अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत कृषी कर्जांना लागू असेल. म्हणजे या अहवालामध्ये सांगण्यात आलेले फक्त पीक कर्जापुरतं तुम्ही ठेवू नका. हे तुम्हाला जर कर्जमाफी द्यायची असेल तर सरकारला या अहवालाने सांगितले, अधिकाऱ्यांनी सांगितले प्रस्तावित योजना अल्प मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदत या कर्जाला सुद्धा अध्यक्ष महोदय लागू करावी. मग का फक्त आपण पीक कर्जाबद्दल बोललोय? आपण अनेक वेळा भाषणामध्ये ऐकलंय कोरा 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 आपण 7-12 तिथं करणार. तर मग ह्या अधिकाऱ्यांनी जो अहवाल इथं दिलाय ते तसंच तसं मान्य केलं असतं तर मला असं वाटतं 1.5 कोटी शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बघा, एक अट म्हणजे एक गोष्ट या अहवालाने जी सांगितली या सरकारने मान्य नाही केली, पण दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर प्रोत्साहन अनुदान देताना या अहवालामध्ये अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलं होतं 22-23, 23-24, 24-25. पण अध्यक्ष महोदय, या अहवालाने फक्त हे 3 वर्ष सांगितले असताना कॅबिनेटमध्ये अशी काय चर्चा झाली तर त्याच्यामध्ये 25-26 आणि 26-27 या अहवालात नसताना सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे 2 वर्ष टाकण्यात आले. कोणाच्या डोक्यातून हा मुद्दा आला अध्यक्ष महोदय? कोणाच्या चर्चेतून आला अध्यक्ष महोदय? म्हणजे आपण फक्त काही गोष्टी जाहीर करायच्या, मदत नाही मिळाली तरी चालेल असं कुठेतरी दृष्टिकोन अध्यक्ष महोदय ही योजना देताना तिथं डोक्यात ठेवलेलं आहे असं अध्यक्ष महोदय तिथं वाटतं. त्यामुळे कृपा करून आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती, अनेक मोठे नेते इथे बसलेत, कर्जमाफी योजना करत असताना सरसकट असावी, 2 लाखापुरती असावी, बिना अट त्याच्यामध्ये असावी आणि आमच्या या शेतकऱ्याला, अन्नदात्याला न्याय द्यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय इथं देतो. तर पावसाळी अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे आणि अंतिम आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते अधिवेशनामध्ये मांडण्यात आले. कर्जमाफीची जी तारीख होती ती सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि जे शेतकरी होते यामध्ये बहुतेक जे शेतकरी होते ते अजूनही अपात्र ठरत होते. यासाठी रोहित पवार यांनी जे आंदोलन होतं ते पुकारलं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा बैठकी साधलेली होती, परंतु याचा निर्णय अजून झालेला नाही आहे आणि कोणीही मुद्दे मांडत नाही आहे, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही असे सुद्धा त्यांनी या अधिवेशनामध्ये सांगितले. शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त लढणारे आणि सर्वात जास्त जे मुद्दे आहेत ते मांडणारे म्हणजे रोहित पवार यांनी जे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे जेणेकरून त्यांना जे संपूर्ण माहिती आहे ती समजणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. कर्जमाफी संबंधी सुद्धा त्यांनी मुद्दे मांडलेले, सोबतच पीक विम्याचे जे पैसे शेतकऱ्यांचे थकीत आहेत त्याबद्दल सुद्धा सांगलेले आहे. कारण 36 लाखापेक्षा जास्त हा आकडा असा होता की ज्यामध्ये शेतकरी अपात्र ठरत होते, त्यांना पुन्हा या योजनेत आणले जावे. 50,000पर्यंत जे तुम्ही सांगत आहात तर 50,000 शेतकऱ्यांना पुरणार नाही, त्यांना 2 लाख रुपये तरी द्या असे सुद्धा त्यांनी सांगितले. यामध्ये कुठलेही राजकारण न करता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी असे सुद्धा त्यांनी मुद्दे यामध्ये मांडलेले आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.